पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर कंटेनरमधून कोट्यवधी रुपयांचे रक्तचंदनाची वाहतूक केल्याचं समोर आलंय। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानं ट्रक चालकासह एकाला ताब्यात घेतलंय। कंटेनरमध्ये अनेक टन रक्तचंदनाची लाकडं आढळून आली। या रक्तचंदनाच्या लाकडांची अंदाजे किंमत 10 कोटींपेक्षा अधिक असल्याचं वर्तवलं जातंय। सूरज कसबे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सूरज, आपण पाहतोय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ही मोठी कारवाई करण्यात आली। नेमकी पोलिसांची या सगळ्या कारवाईच्या संदर्भात काय माहिती आहे? ऋतुजा, पिंपरी चिंचवड पोलिसांचं जे मालमत्ता गुन्हे विरोधी पथक आहे त्यांना एका गोपनीय सूत्राद्वारे माहिती मिळाली होती की पुणे मुंबई महामार्गावरती एका कंटेनरमधून रक्तचंदनाची तस्करी केली जाते। त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने काल सायंकाळच्या सुमारास मुंबईवरून पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरला उर्स टोल नात्याजवळ अडवलं आणि या कंटेनरची तपासणी केली असता या कंटेनरमध्ये जे कात्या असतो त्या कात्याच्या खाली रक्तचंदनाचे काही ओंडके आढळून आले। त्या ओंडकेची तपासणी केली असता ते ओंडके हे रक्तचंदनाचे असल्याचे निदर्शनास आले। या रक्तचंदनाचे जे वजन आपण पाहिले तर अंदाजे 10 ते 12 टन असं सांगण्यात येते आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या रक्तचंदनाची आजची किंमत हे तब्बल 20 ते 25 कोटी असल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ट्रकचा जो चालक आहे आणि त्याच्यासोबत असणारा एक अर्पित सिंग नावाचा इसम याला ताब्यात घेतलंय। रात्री उशिरापर्यंत या सर्व प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं। या संदर्भात आज सविस्तर पत्रकार परिषद पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त विनय कुमार चौबे हे घेणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती आज मिळण्याची शक्यता आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।